जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पाचीच्या पाची स्ट्रॉ त्या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे पहिल्या क्रमांकाची ताई विजेती, तिच्या नंतरची दुसरी. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताई बाद होणार आहेत. आता हा स्ट्रॉ कसा टाकायचे ते तुम्हाला मी सांगतो. 1 2 3 पडल्यानंतर एक हात असा मागे न्यायचे, एका हाताने स्ट्रॉ उचलायचे आणि तो असा पकडायचा. ओके, व्हेरी गुड. चला आणि 1 2 3 म्हटल्यानंतर ओके 1 2 3. हा समोर बघायचं, हात लावायचा नाही बाटलीला, हात लावायचा नाही बाटलीला. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबाश, क्या बात आहे. नाही नाही ताई खेळावं लागेल, खेळावं लागेल. नाही नाही नाही. हा शाबाश शाबाश शाबाश. हा नाही नाही जमणार जमणार जमणार. समोर लावू दे, चेहरा दिसू दे समोर. हा समोर. आणि हात वरती करायचंय. झालं की हात वरती करायचंय. मस्त, ये बात आहे, क्या बात आहे. काही लवकर हात वरती करायचंय. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा हा तू दाखव एकदा करून. हा नाही येणार येणार. समोर समोर बघ, समोर बघ. हा समोर समोर बघ, समोर बघ. हा हा समोर बघ. हा ओके ओके. आणि मस्त छान मजा आली या खेळामध्ये. निर्णय असा आहे की जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे सरस्वती ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे शारदा ताई. एकदा जोरदार टाळ्या. त्यामुळे शारदा ताई आणि सरस्वती ताई या दोघी जणी गेल्यात आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. शारदाताई आणि सरस्वतीताई, तुम्हा दोघींचंही अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळात आलेल्या आहेत. क्या बात आहे. शारदा आणि सरस्वती दोन देवी आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. व्हेरी गुड. हा चला तर आता आपण ह्या खेळाला सुरुवात करूया. पण हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत दोन्ही ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. सरस्वती विनायक शिंदे. किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष झालं. 25 वर्ष. सपोर्टिव्ह आहेत मिस्टर. मी जॉब केलाय 20 वर्ष. मी नर्सिंग मध्ये जॉब केलेला आहे प्रायव्हेटला. त्या गोष्टीला आईने जास्त मला सपोर्ट केलेला आहे. आम्ही 3 लेकी. पहिल्या आमच्या आईला म्हणजे 4 मुली, एक जन्मल्या तेव्हा हे झाले. त्यावेळी 3 मुली म्हणून वडिलांनी कधीच प्रेम दिलेलं नाही आम्हाला, कुठल्याच गोष्टीला नाही. मुलीनेच आहेत त्या पायरीनेच राहायचं. मुली म्हणून कधी कुठल्या दर्जेनं त्यांनी वागवलं नाही. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा 10वी पर्यंत शिकायचं, पुढे शिक्षण करायचं नाही. तुम्हाला शिकायचंय तर तुम्ही दुसऱ्याचं नाव लावा आणि जावा, हा ब्रीदवाक्य